नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. काही महिन्यांपूर्वी आपण हे जोड मोत्यांचे फुलं कसे बनवायची ती बघितली होती. आज याच फुलांचा उपयोग करून आपल्याला सुंदर असे 2 प्रकारचे तोरणं बनवायचे आहेत. एक आपण सिंपल बनवणार आहोत आणि एक जे आहे ते डबल लेअर बनवणार आहोत. ह्या फुलांना कसं बनवायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तिथून ते पाहून बनवून घ्यायची आहे. तर आपण इथे वेगवेगळ्या कलर्सची ही फुलं यूज केलेली आहेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना. अथकला संग्रह या चॅनलवरती आपण जे कलाकृती दाखवलेल्या आहेत त्यांचं एक्झिबिशन, विक्री आणि प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे. ते कधी आणि कुठे राहणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले आपण आपल्या तोरणाला सुरुवात करूया. तर तोरण बनवण्याला आपण जेव्हा कधी आपण तोरण बनवतो तेव्हा आपल्याला एक रिंग बनवून घ्यायची असते स्टार्टिंगला. तर त्यासाठी आपण नेहमी 10 मोती यूज करत असतो. हे तोरण जे आहे आम्ही 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेलं आहे. तर तुम्ही 5 किंवा 6 कुठल्याही नंबरच्या मोत्यांचा उपयोग करू शकता. अशा प्रकारे आपल्याला 10 मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत, पांढऱ्या कलरचे मोती. त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि एक गोल बनवून घ्यायचा आहे. हा गोल बनल्यावरती एकदा आपल्याला सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो गोल आहे तो व्यवस्थित फर्म असा बनेल. ठीक आहे, म्हणजे घट्ट असा गोल आपला हा बनणार आहे. अशा प्रकारे आपला हा गोल तयार झाल्याच्या नंतरनं आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट प्रोसेसमध्ये इथे आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा इथे 5 पांढऱ्या कलरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं आपल्याला आपण जे बेस फूल आहे ना ते पांढऱ्या कलरचं आहे, त्यामुळे आपण इथे पूर्ण जो ह्या तोरणाचा आपण बेस आपण पांढऱ्या कलरचाच घेतलेला आहे. ठीक आहे, समजा तुम्ही दुसऱ्या कोणत्या कलरचे फूल बनवले असेल तर तुम्ही तो कलर, जसं गोल्डन मोती जर तुम्ही यूज केले असेल तर गोल्डन मोती देखील इथे यूज करू शकता. त्यानंतरनं काय करायचं, एक फूल घ्यायचं आणि त्याच्या आता 2 साईड असणार आहेत. तर पहिल्या साईडमधले जे 5 मोती दिसत आहेत पांढऱ्या कलरचे, त्या 5ही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेवटच्या पाकळीमधला जो स्ट्रेट लाईनचे जे 5 मोती आहेत त्या स्ट्रेट लाईनच्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला परत 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता काय करायचं, जी दुसरी एंड आहे, ठीक आहे, त्याला देखील 5 स्ट्रेट लाईनमध्ये 5 पांढऱ्या कलरचे मोती असणार आहेत. तर त्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, पहिले 5 मोती ओवले, त्यानंतरनं फुलाचा एक एंड जो आहे तो ओवून घेतला, त्यानंतर परत 5 मोती ओवले आणि फुलाचा दुसरा एंड जो आहे तो आपण इथे ओवून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर परत आपल्याला एकदा 5 मोती ओवून घ्यायचे आहे पांढऱ्या कलरचे. ठीक आहे, आता आपल्याला दुसरं फूल घ्यायचं आहे आणि त्याचं देखील सेम तसंच जसं मागचं फूल आपण ओवून घेतलं होतं, एका साईडच्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ओवून घ्यायचं आहे हे फूल पूर्ण. ठीक आहे, त्यानंतरनं जेव्हा सुई जी आहे ती सेंटरला येईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, परत 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा एकदा का ही फुलं तुम्ही बनवून घेतली की पुढची तोरणाची स्टेप अगदी इझी आहे. तर ही जी फुलांची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथून बघायचं आहे आणि हे फुलं जी आहेत ती बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथे आम्ही मल्टी कलर फ्लावर्स वापरलेले आहेत, ऑरेंज, रेड, ग्रीन, पिंक वगैरे. तर तुम्ही एका कलरची फुलं देखील बनवू शकता. त्यानंतरनं परत 5 सुटे मोती ओवून घेतले आणि काय केलं, दुसरा जो एंड आहे त्या मोत्यातनं, दुसऱ्या एंडच्या 5 मोत्यातनं सुई आपण इथे फिरवून घेतलेली आहे. ठीक आहे, आता परत 2 फुलांमधला जो गॅप असणार आहे तो आपण किती 5-5 मोत्यांचा ठेवलेला आहे. तर ते आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता तिसरं फूल आपण ओवणार. ठीक आहे, तर तिसरं फूल आपल्याकडे इथे लाईट ग्रीन कलरचं आहे. तर लाईट ग्रीन कलरच्या या फुलामध्ये आपण काय करणार, मागच्या वेळीप्रमाणेच पहिले 5 पांढरे मोती जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत आणि बघा हे जे तोरण आहे ते व्यवस्थित ओढून घट्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे.
म्हणजे काय की आपल्याला मध्ये लूज सोडायचं नाही आहे. ठीक आहे. आता बघा तिसरं फूल आपण ओवून घेतलेलं आहे. एक साईड ओवलेली आहे. सेंटरचे 5 मोती आपल्याला पहिले ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला दुसरी साईड ओवून घ्यायची आहे. दुसरी साईड ओवायची म्हणजे वरचे जे 5 मोती आहेत, स्ट्रेट लाईनमध्ये जे 5 मोती दिसणार आहेत, त्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला इथे ओवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता पुढचं फूल ओवत जायचं आहे. ठीक आहे. आता आम्ही इथे 7 फुलांचे हे तोरण बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5, 7, 8, 9 जेवढ्या लांबीचं तुम्हाला तोरण हवे असेल तेवढे अधिक फुलं तुम्ही अधिक किंवा कमी तर जेवढे फुलं तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही ओवून ह्याचं तोरण बनवून घेऊ शकता. हे जे व्हिडिओ आहे त्याच्या कमेंटमध्ये मी एक लिंक दिलेली आहे मिशोची. त्यामध्ये आम्ही जे काही उपयोगी असे वस्तू किंवा जसं आता हे मोती वगैरे ठेवण्यासाठी जे स्टोरेज बॉक्स लागतं, तर ह्या काही गोष्टी ज्या घेतलेल्या आहेत त्याचं लिंक मी दिलेलं आहे कमेंटमध्ये. तर तुम्ही ते नक्की चेक करा. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्यासाठी देखील मागवून घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे आपण आता इथे 4 फुलं जी आहेत ती ओवून दाखवलेली आहेत आणि पुढचे 3 फुलं आम्ही ऑलरेडी ओवून घेतलेली आहेत बघा. आणि शेवटी आता काय करायचं आहे, आपल्याला यावेळी 15 मोती ओवून घ्यायचे आहेत. म्हणजे शेवटचं जे फूल असणार आहे तुमचं, ते शेवटचं फूल ओवल्याच्या नंतरनं 15 मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता काय करायचं, पहिले 5 मोती सोडून द्यायचे आणि समोरचे जे 10 मोती आहेत तर ते उलट मोजत यायचे आहेत आणि जो 10वा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि असा गोल बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपण हे काय करत आहोत, जशी आपण पहिल्या म्हणजे स्टार्टिंगला रिंग बनवली होती सेम तशीच रिंग आपण एंडला देखील बनवणार आहोत. ठीक आहे. जसं आता आपल्याला हे हँग करायचं तर दोन्हीकडे आपल्याला रिंग लागणार आहे. ठीक आहे. तर बघा दुसऱ्या साईडला देखील आपण अशी रिंग बनवून घेतली. एकदा त्या गोलमधनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि घट्ट गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ही झाली आपली सिंपल तोरण तयार झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही देवघरासाठी वगैरे किंवा अगदी सिंपल लूक येण्यासाठी तुम्हाला जशी आता मिनिमल ज्वेलरी असते तसं मिनिमल तोरण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. जर तुम्हाला याला अजून एक लेयरमध्ये बनवायचं असेल म्हणजे थोडंसं अजून याला अजून याला पानं वगैरे आम्ही जोडून दाखवणार आहे. तर तसं बनवायचं असेल तर पुढची स्टेप आपल्याला करायची आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला पहिले हे असं तोरण व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि कुठेही लूज वगैरे सुटलेलं नाही आहे ना, पाहून घ्यायचं. आता काय करायचं, एक नवीन धागा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे आणि सुरुवातीला जे 5 मोती ओवले होते ना, गोल तयार झाल्याच्या नंतरनं गोल रिंगच्या समोर जे 5 मोती ओवले होते त्या 5 पैकी तिसऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 तर ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता आपण इथे पान बनवणार आहोत. तर पान बनवण्यासाठी आपल्याला 11 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. 11 हिरव्या कलरचे मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आणि पहिला मोती जो आहे तो मागे करायचा आहे. समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं, दुसऱ्या साईडला आल्यावरती 9 हिरव्या कलरचे मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. 9 हिरव्या कलरचे ओवायचे आणि तो जो तिसरा पांढरा मोती होता ना, त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला इथे एक पानाचा आकार मिळेल. तर हे जे आहे पानाचा आकार म्हणजे आपण जे आता फूल आणि पान जर तुम्हाला हवं असेल तर नुसत्या फुलांचं देखील बनवू शकता, नाही तर मग विथ पान देखील तुम्ही हे तोरण बनवू शकता. आता दुसरा पान आपल्याला समोरच्या 2 फुलांच्या गॅपमध्ये बनवायचा आहे. त्यासाठी काय करायचं, 2 फुलांमध्ये जे 5 मोती ओवले होते ना, त्या 5 मोत्यातल्या तिसऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. किंवा तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही आता इथून मोती मोजायला सुरू करायचे आणि मध्ये जे फुलांचे देखील जे 5-5 मोती होते ना, ते मोती सगळे मोती पकडत आपल्याला मोजायचं आहे आणि 18वा जो मोती येणार आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. किंवा मग तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते करायचं. 2 फुलांच्या गॅपमध्ये जे 5 मोती ओवले होते
त्या 5 मोत्यांपैकी तिसऱ्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला न्यायची आहे. तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि तिथे देखील सेम असंच पान बनवून घ्यायचं. कसं बनवणार आहात पान, तर 11 मोती येऊन घ्यायचे हिरव्या कलरचे. त्यानंतरनं 1 मोती मागे करायचा. समोरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला आल्यावरती 9 मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आम्ही लाईट कलरने पहिले ओवले होते, पण ते काही सूट झालं नाही, म्हणून मग नंतर मी डार्क हिरवा कलर वापरलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला लाईट हिरवा आवडत असेल तर लाईट हिरवा ठेवा किंवा तुम्ही देखील डार्क हिरवा कलरचा वापर करू शकता. म्हणजे कसं इथे पांढऱ्यासोबत फेंट जर आपण लाईट हिरवा ओवला तर तो खूपच फेंट दिसत होता. त्यामुळे आपण इथे डार्क हिरवा जो आहे तो नंतरनं चूज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पानं जी आहेत ती वाढवत जायची आहेत. म्हणजे समोर 18 मोत्यांचा गॅप देत सुई आपल्याला समोर फिरवायची आहे आणि प्रत्येक वेळी एक पान जे आहे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बोलूया अथकला संग्रह या चॅनलवरच्या ज्या कलाकृती आहेत त्यांचं जे प्रदर्शनी मांडलेली आहे त्याबद्दल. तर ती मांडलेली आहे नांदेड येथे, नांदेड वागळा महाराष्ट्र येथे. तर तिथे अंबिका मंगल कार्यालय आहे आणि त्यात आपण पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये 8 आणि 9 तारीख, ठीक आहे, शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आपलं एक्झिबिशन असणार आहे. तर तुम्ही जर नांदेडच्या जवळपास राहत असाल तर नक्की आमच्या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. तर जर कोणी नांदेडमध्ये किंवा इथे आसपास परभणी वगैरे राहत असेल आणि तुमचं जर येणं शक्य असेल तर नक्की या आणि आमच्या प्रदर्शनीला म्हणजे या एक्झिबिशनला नक्की सपोर्ट करा आणि तुमचे जे कमेंट्स आहेत, तुमचे जे फीडबॅक्स आहेत ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपले जे तोरण आहे बोलता बोलता कंप्लीट होत येणार आहे. तर 1 फूल 1 पान, 1 फूल 1 पान अशा प्रकारे आपण हे अटॅच करून घेणार आहोत. काय होतं की बऱ्याचदा असे जोड मोती पडून असतात की कधी खूपच कमी असतात, 10-15 वगैरे. तर त्यावेळी आपल्याला ह्याचा उपयोग कसा करावा हे सुचत नाही. तर अशा वेळी तुम्ही असे छोटे छोटे फुलं बनवून त्याचा उपयोग करू शकता. याला एक तुम्ही पूर्ण फूल कसं बनवायचं आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे. तर पूर्ण फूल बनवून तुम्ही रांगोळी म्हणून देखील या फुलांचा उपयोग करू शकता. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ संपत आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.